हाय गाइस, डे 1 ऑफ व्लॉगिंग. मस्त गावी आलो मे महिन्यात. सनस्क्रीन घेऊन आलो आणि इथे पाऊस भरपूर पडलेला आहे. सकाळी मस्त उठलो, आंघोळ केली, देवपूजा केली, नाश्ता केला, इशारा कॉफी पियालो. इशारा करून करून कॉफी पियालो. सर्व आपले मंडळी, सर्व भाऊ बहीण चालले आम्ही नदीवरती पाणी बघायला. काल नदीला पाणी खूप होता, ओव्हरफ्लो होत होता. पण माहिती भेटल्याप्रमाणे आता पाणी कमी होणार, कारण की हा तेवढा पाऊस नाही आणि पाऊस थांबला आहे आज. तर आम्ही मस्त चाललो आहे नदीला आणि जाऊ बघू नदीला आता पाणी केवढा कमी झालं आहे, जास्त झालं आहे तुम्हाला पण दाखवतो. बाकी आमची बाग आहेत, सर्व आंब्याचे झाडं, हे पण आमची झाडं आहेत. तर आंबे काजू आता काय थोडेफार आम्हाला आंबे भेटलेले आहेत. काजू तर काय सर्व गेले, कारण की मे महिना होता, मेच्या अगोदरच येतात सर्व काजू वगैरे. तर आज आम्ही 2 भावांनी ठरवलं आहे, मागे ओमकार महाडिक ब्लॉग्सला पण सबस्क्राईब करा, त्यांनी आणि मी, की आज फुल डे ब्लॉग शूट करायचा. दोघांनी वेगवेगळा आणि वेगवेगळा अपलोड करायचा. पुराच्या ब्लॉगला केवढे लाईक्स वगैरे येतात. माझी पहिली व्हिडिओ आहे, त्याचे 3-4 व्हिडिओ आलेत, चेक करा. चांगले व्हिडिओ टाकतो. एकविराची त्याची सर्वात बेस्ट मला वाटली एकविराची व्हिडिओ. आणि मस्त टाईमपास आहे, छोटे मोठे हे पण टाकतो तो. तर इंस्टाग्राम आणि स्नॅपचॅटवरती पण जमलं तर फॉलो करा. काय टाईमपास नसेल, टाईमपास तो येतो तो. हां, आणि हा बघा, हा आहे पिल्लूडॉन पोऱ्या. हा पुण्याचा पोऱ्या आहे. आम्ही याच्यापासून लांब राहतो. आम्ही बाकी सर्व मुंबईचे आहे आणि हा पुण्याचा आहे. तर पुण्याची माणसं कशी आहेत सांगायची गरज नाही, खूप मस्त मस्त भाषा बोलतात. आता आलो आहे आम्ही नदीला आणि हा पुण्याच्या पोऱ्याला आम्ही हागायला आणलं आहे. त्यांनी कोंबडीचा बोचा खाल्ला, तेव्हापासून तो जाम पाततोय. कोंबडीचा बोचा खाल्लास की नाही तू सांग? बाहेर निघाला खाल्लाय आणि काढलास तू? काढला, मग तरी का पाहतोय? त्याला नदी आलेली आहे. मागे पण ब्लॉग शूट चालू आहे बघा, त्याचा साऊंडच येतोय तुम्हाला. मस्त नदीतून झाले मासे तरी दिसतात ते बघा, म्हणजे खेकडे येतील. थांबा, त्या दगडीवर कोणी ओला केला, हा जाम मारणार, हा डुबकून मारणार. आणि मस्त क्लिअर आहे रे. जाऊ दे, पाण्यात फोन जाऊ दे. थांबा रे, पुढे नका जाऊ. पाण्यातली पण शूटिंग दाखवलेली आहे. थांबा, हे कोणी पुढे नाही जायचं, कोणी पुढे नाही जायचं. कोण हे पुढे ये झरणा. हा चल रे, साप बीप काय नाही बघा, छोटासा झरणा आहे. झूम करावं लागेल रे. मासे नाही. ए बाबा, कोण भिजला ना, जबाबदारी आमची नाही, आधी सांगतो. आपल्या मम्मी पप्पाला तुम्हीच सांगा, आमची जबाबदारी आहेच नाही. त्यांना बोल पुढून येईल रे, भिजणार. ए ह्या साईडून चला, या साईडून चला. मस्त ब्लॉग आपण शूट करू, झरण्यावरती जाऊ, थोडे फोटो बिटो काढू आणि सीन नजारे दाखवू. ए या साईडून चला. ब्लॉगर वाचला. थांब ना अनु, जाऊ दे ना पुढे. बघा ना खेकडा बिकडा काय दिसतं, काय मच्छी तरी दिसली ना, म्हणजे समजलं मासे आणि खेकडी चढली. कारण काल रात्री पण पाऊस होता. हळू चाला रे. आम्ही इथे नदीत पावसातून खेकडी पकडायला येतो जेव्हा गणपतीत, कारण की त्या खेकडी वगैरे असतात, मासे वगैरे असतात. समजायचे जर मासे कोण भिजला ना, मी जबाबदारी घेत नाही, आधीच सांगतोय. मग आपल्या मम्मीला तुम्हीच सांगा. हा, आम्ही बोललोय वरतून यायला पाहिजे होता तुम्ही. जाऊ दे, मस्त धबधबा आलेला आहे. ब्लॉगर भैया वरती गेलेला आहे. इथे पडाला पावसाळ्यात. नको. आता मला असं वाटतं कोण ना कोणतरी पडणार आहे, तर आपली व्हिडिओ चालूच आहे.
ह्याच्यावर पाय नका ठेव, ह्याच्यावरती बसा. अरे हा हागरे आहे रे, हागरे हा बोलतोय पाय. आता काय शेमडे आहे रे हा, शेमडी. मस्त आहे. हा बघा पोया. कुठे कुठे चाललंय, थांब ना एका जागेवर बस ना. काय तुला इथे काय पाय टाकायचंय, थांब ना. बघा कसा मस्त शांत आहे. हे मासे आले शुभम. हा म्हणजे खेकडे पण चढले चढले. आता सीझन सुरू होणार खेकडे पकडायचा. अरे जागा तरी द्या, बसा ना साईड बीटला. हे पोऱ्या उभे राहा तू. सेल्फी सेरेमनी चालू आहे आमची. मुंबई टाउन. गेली आमची सर्व लहान लहान पोरं. तुला ढकले ना पाण्यात, तुझे कपडे सुकतात काय? आमची पब्लिक बाहेर निघते आणि कोणतरी झडपडेल ना त्याची वाट बघतोय. हे वरती जाऊन थांबा आणि कोणीतरी पडा रे. ब्लॉग मध्ये त्याचा थंबनेल टाकेन मी, जो पडेल त्याचा. जो करवंद लागले झाडाला बरेच आहेत. आपण जा. अरे हात दे ना अनु, वरती गेलीस तर. अरे हात दे, हात दे अनु. ए जा जा जा, काय नाही काय नाही, जा. ए आपण चौघ याच्याकडून जाऊ, फोटो काढत काढत जाऊ दे, त्याला पण जाऊ दे. फक्त आपण नको पडू दे, लहान पोरांना पाडायचं आपण हे केलं. आणि ह्याला ही चप्पल पण आहे ना, 95% डॅमेज आहे. फ्लॉप्स हे बघा, हे हरडे आहेत. हे जे लहान हरडे असतात ते आमचे ते काढतात आणि सुकवतात. हे 2 सीझन येतात, एक तर उन्हाळ्याच्या अगोदर आणि हा जो पावसाचा सीझन येतो तेव्हा. हे बाल हरडे आपण घेऊन जाऊया. ते आपण सुकवून, नाही ते आपल्या लहान मुलांना ना एक पण करून देतात रे, सुकवून खिसतात आणि देतात. आपल्याकडे लहान बेबी आहे ना, तिला घेऊन जाऊया. ते 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 लहान आहे. आणि बघा करवंद, 8 जोड करवंद, खालती पाणी वरती करवंद. हा हे बघा बाल हरडे ते. हे हरडे आहेत. हे सुकवल्यानंतर आहे ना किसून लहान मुलांना औषध म्हणून देतात. मोठ्यांना पण औषध म्हणून कामाला येतात. हे हरडे असतात. आमच्याकडे फ्रीमध्ये कुणाच्या पण झाडावरती असतात. 300 रुपये किलोनी जातात. पण कोण हायच नाही आमच्या गावी एवढे काम करायला, तर पडून असतात. चला आपण एक खिशात घेऊया. करवंदावरती कॉन्सन्ट्रेट करूया खायला. पाऊस पडला तर करवंद खराब होतात, पण आपण तेच घेऊ. हे करवंद बघा, असे जर दाबला, रस निघाला, जास्त रेड असेल तर म्हणजे गोड. आपण खाऊन बघूया. ओके ओके, अजून खाऊया, मस्तच वाटतं. चला आपल्याला वरती जायचं, अजून जाऊया वरती. शुभम आला आला. करदा हे बघ, करदा. अरे फोटो मस्त आला. लत लागते ना, तशी लत लागलेली आहे. आणि आम्ही इथून जायचा प्लॅन आम्ही ठरवला नाही. 1 नंबर लागतात. बा सर्वच काढू, कोण नाही घ्यायला. आणि आमची वाडी सर्वात लास्ट आहे.
हाय गाईस, ब्लॉगिंग चालू आहे. करवंद तर मोठे आहेत पण त्याची बी पण जाम मोठी आहे. तर फक्त बरोबरचं खाऊन बी फेकून देऊ. चालू आहे चिल्लर पार्टी रेडी. रुको रुको. सार्थक माडी ब्लॉगला भाई सबस्क्राइब करा का भाई, मी पण ब्लॉगिंग करतोय. हा मी सर्वात एंड मध्ये टाकेन. आता नदीच्या साईडने आम्ही जाऊ पुढे आणि पाणी बिनी बघू केवढं आहे. म्हणजे संध्याकाळी आंघोळीला यायला इकडे तर काय आमचं गाव सर्वात एंडिंगला आहे, तेवढी काय चढले नाहीत. आज उद्यापर्यंत चढतील तेव्हा येऊ आम्ही खेकडी पकडायला. छोटे छोटे मासे तर आलेत. करवंदानी चवजाम हे झाले, तोंडाचं चिकट झालं. हात पण बघा चिकट झालं आहे. पण जाऊ पुढे एक ढाव आहे, तिथे आंघोळ करायला मजा येते. कमी पाणी असतं पण मजा येते आणि मस्त एन्जॉय करू. दिवस आहेत ते एन्जॉय करून घेऊया आपण. आणि पुढे पण आपले ब्लॉग कंटिन्यू असतील. ओमकारने आपल्याला मोटिवेशन दिलेलं आहे की ब्लॉग करायचा. तू बाहेर शिपवरती जेव्हा असतोस तर बाहेरची कंट्री वगैरे आम्हाला दाखवायचं ब्लॉगिंग थ्रू. भले अपलोड करायचं जेव्हा टाईम असेल तेव्हा टाईम अपलोड करेन मी. आणि आता ही चालू ठेवेन, ही फर्स्ट व्लॉग, डे 1 ऑफ व्लॉगिंग. नाही आपण सिरीज ठेवूया. वर्षातून आपले कमीत कमी 12 व्लॉग तरी येतील. 12 काय जास्त यायला पाहिजे. पण चालू ठेवूया व्लॉगिंग. आपल्याबद्दल सांगत राहू, मर्चंट नेव्हीबद्दल पण आपण सांगत राहू. मी आता जस्ट स्टार्ट केलेलं आहे. जो कोण बघत आहे त्यांना जर काय ॲडवाईस पाहिजे असेल छोटी मोठी, कारण की आपल्याला पण एवढं माहिती नाही, नॉलेज नाही त्या फील्डबद्दल. थोडीफार माहिती पडते आहे. हळूहळू आपण लाईनमध्ये घुसतो आहे, पैसा आत लाईनमध्ये घुसतो आहे. तर कुणाला काय नॉलेज असेल कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी त्या क्वेश्चनबद्दल मी त्याला आन्सर सांगेन. आणि हा आहे ढव आमच्या इथे खूप खोल आहे पण मजा येते आंघोळ करायला. इथे भरपूर खेकडी भेटतात आम्हाला. दगडं उलटी करायची असतात. बघा कचरा अजून अडकला आहे कालचा. आज पाऊस शांत झाला आहे, वातावरण मस्त आहे. चिल्ली पिल्लीला घेऊन आलो आहे. जर पाऊस पडला ह्यांच्या शिव्या देणार त्यांना, तेव्हा पण आपण ब्लॉग चालू ठेवू. आज दिवसभर ब्लॉगिंग करूया आपण. 15 मिनटं 20 मिनटाचं तरी ब्लॉग टाकू आपण. ट्राय करू एडिटिंगचा. आपले जाम व्हिडिओ होतात पण आपल्या एडिटिंग होत नाही. आपले रील्स पण होतात, रील्सला मॅच करायची. आपली एक रील आहे इथेच आहे ना शुभम, रील आपली इथेच. इथे कुठली रील होती? नाही मागे वाटतं आतमध्ये. हां तेव्हा इथे पण छोटासा आहे वॉटरफॉल. आपण मागे वाटतं कुठेतरी आत गेलेलो. कुठे गेलो? नाही मागे गेला ती पुढे. आम्ही ते व्हिडिओ केलेली पण काय ती व्हिडिओ आम्ही एडिट केली पण आमचा टाकायचा काय योग नाही येते. आता आपण नदीत खेकडी बघतोय. करवंद तर आहेतच खायला, आंबे नाहीत. मस्त झालेलं आहे. मे महिन्यात आलेलो, जून महिन्याचा फिलिंग होतोय. इथे पण आम्ही जाम खेकडी काढतो. खेकडा दिसतोय काय? बघा. हे का खैर आहे? मैथिली खैर आहे. तुला दिसणार आहे का खेकडा? बघा तिथे धबधबा आहे छोटासा. आपण जाऊ धरणावरती जाऊ. कुठलं आहे आमचं धरण? जाम वर्ष झाली धरण बांधून. चला लवकर पुढे जाऊ. हे शुभम नको, हे तुम्ही नका जावे. वरती चालतोय आम्ही. मस्त प्लेन व्ह्यू आहे. इथे आमचा जुना प्लेग्राऊंड होता. हे पण त्या झाडावरती बांधलेलं ना, ट्री हाऊस. त्या झाडावरती पळी बिळी टाकलेली, गादी वगैरे पण आणलेली आमच्या घरातून आणि ते टाकलेली. आणखी हवा आणि नाटेवाक या झाडावरती यायचा जिओला. जांभळीचं झाड आहे. हे जांभूळ आहे का कुठल्या झाडावरती? जांभूळच नाही भेटली खायला. गावी आलेलं आहे आपण नेटवर्क एरियामध्ये. आमचं धरण आहे. खूप वर्ष झाली याला, 20-25 वर्ष झाली. तो आता फुटलं आहे.
आणि माणसं नसतात. तिथं का पाणी एवढा अडवत नाही, पण इथे मोठे मोठे मासे असतात नेहमी आणि खेकडी पण असतात. आम्ही इथे पळायला यायचो आणि आम्ही आधी हा गाळ पण साफ करायचो, पण आता कोण करत नाही कारण की कोण नसतो, सर्व मुंबईला गेले. हा पुढून पाणी येतो डोंगरातून, 2 डोंगर आहेत, हा एक आहे आणि हा एक आहे. पाणी येतो. आता आम्हाला थोडंसं नेटवर्क आलं आहे, आमच्या काही नेटवर्क पण नाही. BSNLचा टॉवर आहे पण त्याचा कधी कधी नेटवर्क जातो. आता आपण जाऊया वरती, जाऊया. थोडासा व्ह्यू आहे तिथे, प्लेन थोडासा एरिया आहे. मग तिथून आपण घरी जाऊया आणि घरी थोडी मजा करूया. हे तो बघ तिथे पाऊस आहे. बघा आमच्या इथे पहिला रस्ता एवढा स्वच्छ असायचा तर रोज माणसं येऊन जायची. तर म्हणून आता बघा वाटतं आम्ही चालू आहे मे महिन्यात. नंतर मे महिन्यात चालू आहे पण 2-3 महिन्यात किती जंगल झालं आहे. हे बघा इथे आमचं शेत आहे सर्व, आमचं हे कंपाऊंड आहे. गाडी बिडी काय नाही, धावून धावून छातीत दुखायला लागला, लगेच धावलो नाही. हा पाऊस आलाय, जाम भारी वाटतो गावाला. आणि आता पाऊस थांबलाय, आम्हाला फिरायला भेटतोय. हा आमचा जुना वाडा, हे तर आमचे 9 गुरं होती. हा आणि आम्ही वरती ठेवायचो कारण की मग घरजवळ घाण नाही होणार आणि वरच्या वरती जाते. झाली आता जेवूया घरी. आमच्या कुत्रा घरातून शिवा पडतात की जेवायला या. आमचा प्लेग्राऊंड इथे आम्ही खेळतो, तिथून बॅटिंग करायची रस्त्याच्या इथून. आणि हा 6 ह्याला वाघापासून वाचायला हे केलंय. चू चू टायगर नाव दिलं आम्ही. पहिल्याचं नाव विक्की होता. चला घरी आलेलं आहे तर जेवूया. हां वजन वाढलं आहे तर दम लागतोय. धावत आलोय आम्ही वरतून, कुठून धावत आलोय तुला नाही माहिती आई. चलो चलो. गवार की भाजी की पोला? नहीं यार गवार, अनपढ़ गवार जो खाएगा अनपढ़ गवार होएगा. घरी आले हा पाळणा. ए लाईट लाव रे चिंप्या. हा हा चिंप्या महाराज चला जेवूया.